ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दिल्यानंतर आता नाणारमधील जमीन व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोलेंनी दिलेत। आधी आरेतील कारशेड हलवण्याचा निर्णय, पाठोपाठ जलयुक्तची चौकशी आणि आता नाणारमधल्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्याचे आदेश सरकारचे आहेत। त्यामुळे फडणवीस सरकारने घेतलेले अनेक निर्णय चौकशीच्या फेऱ्यात अडकतात। नाणारमधील प्रकल्पग्रस्तांच्या निवेदनानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी नाणारमधील जमीन व्यवहारांची अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून महिन्याभरात कृती अहवाल सादर करण्यास सांगितले। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रश्मी, विधानसभा अध्यक्षांचे आदेश काय आहेत? ज्ञानदा, आपण पाहत आहोत की नाणार प्रकरणी हे आरोप करण्यात आले होते की काही व्यापाऱ्यांनी जे आहे स्थानिकांच्या जमिनी घेतल्या होत्या आणि यासाठी खोटे पत्ते जे अस्तित्वात नाहीये त्यांचे खोटे पत्ते तयार करण्यात आले। काहींना अगदी कमी किमतीमध्ये ह्या जमीन देण्यात आल्या होत्या आणि अर्थात त्याचा मोठा फायदा हा व्यापाऱ्यांना झाला होता। या प्रकरणी नाणार बचावची कृती समिती आहे त्यांनी देखील काल अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतलेली होती। याबाबत सविस्तर चर्चा झाली आणि त्यानंतर हे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे। 1 महिन्याचा वेळ देण्यात आलेला आहे। संबंधित जे जिल्हाधिकारी आहेत ते याबाबत संपूर्ण चौकशी करणार आणि अहवाल देणार आहेत। त्यामुळे आपण एकूणच बघतो आहे की नाणार प्रकरणी जी जमीन घेण्यात आली होती, एक तर त्याचा योग्य मोबदला देण्यात आला नव्हता किंवा चुकीच्या नावावर चुकीचे आधार कार्ड नंबर्स देऊन ही जमीन जी आहे ती अक्वायर करण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणी जी आहे आता चौकशी होणार आहे।